नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रवा बेसन ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप रवा घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा कप दही घेतला आहे, 2 चमचे तेल घेतलेला आहे, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, चिमूटभर हळद, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, त्यानंतर चिमूटभर हिंग, इनो आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये रवा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घेणार आहोत. असं मिक्स करायचं आहे. आपलं मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये दही घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी ताकाचा वापर केलेला आहे. आपण 1 कप ताक घालणार आहोत पाण्याऐवजी. बघू शकता तुम्ही असं ताक आहे ते घालायचं आहे. ताकाने ढोकळा खूप छान आणि सुंदर लागतो. बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडं ताक घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपलं बॅटर तयार आहे. आपण आता हे 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला. त्यानंतर इकडे मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. आपण आता या स्टीलच्या भांड्याला थोडंसं असं तेल घालायचं आहे. हाताच्या साहाय्याने असं ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही असं ग्रीस करून घ्यायचं आहे. आपलं ग्रीस करून झालेलं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये चिमूटभर हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर हिंग घालायचं आहे. साखर घालायची आहे. त्यानंतर जो आपण आलं आणि मिरचीचा ठेचा केला होता तो घालायचा आहे. थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये आपण इनो घालायचा आहे. इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं बॅटर तयार झालेलं आहे ढोकळ्याचं. आपण आता हे बॅटर आहे ते या स्टीलच्या भांड्यामध्ये असं घालायचं आहे व थोडंसं असं टॅप करायचं आहे व स्टीम करणार आहोत आपण आता हे. इकडे मी इडलीचं स्टीमर वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता ढोकळा आहे तो स्टीम करायला ठेवणार आहोत. असं झाकण लावून घ्यायचं आहे व 15 मिनिटं मंद आचेवर याला स्टीम करून घ्यायचं आहे. चला तर आपण आता बघूया आपला ढोकळा झाला आहे की नाही. मस्तपैकी आपला ढोकळा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता चेक करायचं आहे. बघू शकता लागलेला नाही आहे स्टिकला, म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे. आपण आता हा रवा बेसन ढोकळा आहे तो पूर्णपणे थंड करायचा आहे. त्यानंतरच तो काढायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा मी काढून घेतलेला आहे. मस्तपैकी असा
स्पंजी पण दिसत आहे. आपण आता हा ढोकळा आहे रवा बेसन तो आता कट करून घ्यायचा आहे सुरीच्या साहाय्याने. बघू शकता तुम्ही असं मी कट करून घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडीशी मी लाल तिखट मसाला आहे तो असा स्प्रिंकल केलेला आहे. त्यानंतर अशी फोडणी द्यायची आहे हिरवी मिरची आणि मोहरीची. बघू शकता मस्तपैकी आपला रवा बेसन ढोकळा तयार झालेला आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.